सूचना: या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती प्राचीन ग्रंथ गरुड पुराणावर आधारित आहे आणि केवळ माहिती म्हणून दिली जात आहे. शिक्षा आहे कुंभीपाक नरक. जे लोक फक्त आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी मुक्या आणि निरपराध प्राण्यांची हत्या करतात किंवा शिकार करतात, त्यांना इथे आणले जाते. गरुड पुराण सांगतं की यमदूत अशा आत्म्यांना उकळत्या तेलाच्या कढईत टाकून शिजवतात. जसा तडफडून तो प्राणी मेला, तसाच त्रास इथे आत्म्याला होतो. दुसरी शिक्षा तामिस्र. हे त्या लोकांसाठी आहे जे दुसऱ्याची संपत्ती बळकवतात, चोरी करतात किंवा लोभामुळे दुसऱ्याला फसवतात. अशा आत्म्यांना यमदूत गाढ अंधारात साखळदंडाने बांधून ठेवतात आणि जोपर्यंत ते बेशुद्ध होऊन पडत नाहीत, तोपर्यंत त्यांना मार दिला जातो. तिसरी शिक्षा रौरव. जे लोक फक्त स्वतःचा स्वार्थ बघतात आणि स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करतात, त्यांची वाट पाहतात रुरू नावाचे सर्प. हे भयानक साप या आत्म्यांचा पाठलाग करतात आणि त्यांना सतत दंश करून वेदना देतात. चौथी शिक्षा असिपत्रवन. जे लोक ईश्वराचा अपमान करतात, धर्माच्या विरुद्ध वागतात किंवा आपले कर्तव्य पाळत नाहीत, त्यांना एका विचित्र जंगलात सोडले जाते. या जंगलातील झाडांची पाने साधी नसतात, ती तलवारीसारखी धारदार असतात. पळतानाही पाने अंगावर पडतात आणि शरीराचे तुकडे करतात. पाचवी शिक्षा कृमी भोजन. घरी आलेल्या अतिथीचा अपमान करणे किंवा दुसऱ्याला न देता फक्त स्वतःच पोटभर अन्न खाणे. हे पाप करणाऱ्यांना अशा नरकात टाकले जाते, जिथे किडे आणि जंतू त्यांना सतत चावतात आणि जिवंतपणी खातात. सहावी शिक्षा पुयोदक. जे पुरुष किंवा स्त्रिया अनैतिक संबंध ठेवतात, आपल्या जोडीदाराची फसवणूक करतात, त्यांना दुर्गंधीयुक्त पू आणि घाणीने भरलेल्या विहिरीत ढकलले जाते. तिथे श्वास घेणेही कठीण होऊन बसते. आणि सातवी सर्वात भयानक शिक्षा वैतरणी नदी. सत्तेचा माज असणारे आणि गरिबांना त्रास देणारे लोक इथे येतात. ही नदी पाण्याने नाही, तर रक्त, पू आणि हाडांनी भरलेली असते. ही नदी पार करताना मांस खाणारे पक्षी आत्म्याला सतत टोचत असतात. हे दृश्य कल्पनेच्या पलीकडचे आहे. मित्रांनो, हे ऐकून भीती वाटली ना? पण थांबा. गरुड पुराणाचा उद्देश तुम्हाला घाबरवणे नाही, तर योग्य मार्गावर आणणे आहे. भगवान विष्णूंनी यातून वाचण्याचा उपायही सांगितला आहे. तो म्हणजे दान आणि सत्कर्म. जर तुम्ही हयात असताना गोरगरिबांना मदत केली, अन्नदान केले, आईवडिलांची सेवा केली आणि प्राण्यांवर दया दाखवली, तर तुम्हाला यमलोकाचे हे दार कधीच पाहावे लागणार नाही. तुम्हाला गरुड पुराणातील या गोष्टींवर विश्वास आहे का? आणि यापैकी कोणती शिक्षा सर्वात भयानक वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच रहस्यमयी व्हिडिओंसाठी कथाविश्व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.